तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. चला तर आज आहेत गाताचे पाऊलुंडे. हिची सगळी तयारी आहे ना, ते सगळी घरच्या घरीच केलेली आहे. नाव वगैरे ब्रश आणि कलर होते माझ्याकडं, त्याच कलरने वगैरे नाव टाकले. हे मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं. आता किती छान बसली ना, आणि त्यांचं थोडंसं योगदान म्हणून त्यांना फक्त मी तिला धरायला लावलं. आता ह्याच्यावरून चालायचं. पाऊलुंडे हे का करतात आणि आता सध्या प्रत्येकजण करायला लागलेले एकमेकांचं बघून. बाळाच्या चालण्याचं कौतुक म्हणजे ते पहिल्यांदा जेव्हा चालायला लागते ना, तेव्हा आपल्याला खूप जास्त कौतुक असतं आणि ते करण्यासाठीच आपण हे पाऊलुंडे सुद्धा करत असतो. आता तिला दिव्याची अजिबात भीती वाटत नाही. सगळ्यात अगोदर मी तिच्या पाय धुवून त्याला हळदी कुंकू वगैरे लावते आणि त्याच्यानंतर ह्याला चालवते. बाळ किती जरी म्हणजे चालायला लागलं आणि त्याच्यानंतर किती वेळ जरी पडलं ना, तर आपण त्याच्यातून काय शकतो, किती वेळ जरी पडलं तरी त्याच्यानंतर ते उभं टाकतं आणि परत चालायला लागतं. आणि शेवटी ते जोपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित चालायला येत नाही ना, तोपर्यंत ते किती जरी पडलं तरी ते चालायला शिकतं, म्हणजे शिकतंच. असं असतं. आपल्याला सुद्धा प्रयत्न सोडायचे नसतात. कधी ना कधी तरी यश भेटन ह्या प्रयत्नांनी सुद्धा आपल्याला ते करायचं असतं. चला तर इथं जे पाऊलुंड्याचं आहे ना, ते तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. आणि आज काही पाऊलुंड्याचं सेलिब्रेशन वगैरे होतं आमचं. माझं ओवाळून झाल्याच्यानंतर आईने वगैरे सुद्धा ओवाळून घेतलं. असं होतं पाऊलुंड्याचं सेलिब्रेशन. आरूला सुद्धा छान वाटावं, माझं केलेलं नाही असं तिला वाटत असेल, त्याच्यामुळे मी तिला सुद्धा बसवलं, तिला बोलवून घेतलं आणि त्याच्यावरून तिला सुद्धा चालायला लावलं. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.